विद्यार्थी मित्रांनो, M3 च्या रिगार्डिंग अपडेट्स मी या व्हिडिओत घेऊन आलो आहे, कारण मी मागे ज्या व्हिडिओ दिल्या होत्या त्यावेळी जो सिलेबस स्ट्रक्चर आलेलं होतं त्यानुसार काही ब्रांचेस मध्ये मी M3 नाही सांगितलं होतं, कारण त्या स्ट्रक्चर मध्ये नव्हतं. पण काल युनिव्हर्सिटीने पुन्हा स्ट्रक्चर अपडेट केलंय. सो नवीन अपडेटेड स्ट्रक्चर नुसार फक्त चेंजेस M3 च्या बाबतीत झाले, बाकी नियर अबाउट सिलेबस तेच आहे. सो कुठल्या ब्रांचेसला M3 आहेत आणि कुठल्याला नाहीये हे आपण आता क्लिअर करून घेऊ. तो पहिल्यांदा बघा, नवीन 2024 पॅटर्न सिलेबस नुसार M3 आहे, कोर ब्रांचेसला आहे, मेकॅनिकलला आहे, सिव्हिलला आहे, यस. त्याच्यानंतर तिसरा इलेक्ट्रिकलला आहे, इलेक्ट्रिकल, ENTC ला आहे, केमिकलला आहे. सो ज्या कोर ब्रांचेस आहे सगळ्यांना M3 ऍज इट इज आहे. नंतर आपण बघूया आपला ऑटोमेशन अँड रोबोटिक्स. ऑटोमेशन अँड रोबोटिक्सला M3 च्या ऐवजी फक्त स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी आला आहे. स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी म्हणजे तो ऑब्विसली M3 आहे, M3 चाच पार्ट आहे. सो अशा प्रकारे या सगळ्या ब्रांचेसला M3 आहे. फक्त कुठल्या ब्रांचेसचे M3 आता कट केले, जसं कॉम्प्युटर आला, IT आला, AIML, AIDS अशा ब्रांचेसचे M3 कट केले. मग आता या ब्रांचेसला काय आहे, त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड डिझाईन आला, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आलं, बरोबर, AI रिगार्डिंग. त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, डेटा सायन्स अशा ब्रांचेस आहेत ना, यांना कोर जो M3 होता तो M3 काढलाय. पण या सगळ्या ठिकाणी नियर अबाउट कुठले विषय ऍड झाले, स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी. तसं सिलेबस मी काल तुम्हाला व्हिडिओ दिली आहे, सो तुम्ही बघून घ्या. यस, स्टॅटिस्टिक अँड प्रोबॅबिलिटी हा ऍड केलाय. हा M3 चाच एक पार्ट आहे, म्हणजे थोडक्यात तो M3 असं तुम्ही म्हणू शकता. यस, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, CSE सगळ्यांना. सो स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी ऍड केलेला आहे, तो पण M3 आहे, म्हणजे M3 चा सगळा पार्ट तिकडे आहे नियर अबाउट. ओके, सो अशा प्रकारे हा तुमचा M3 इकडे जर कंपल्सरी M3 सगळ्यांनाच आलेला आहे जसं तसंच, आणि इकडे काही ब्रांचेसला तुम्हाला M3 आहे पण तो स्टॅट्स प्रोबॅबिलिटीच्या रूपात दिला आहे. बाकी जो कोर M3 होता तो यांचा, या ब्रांचेसचा कोर M3, ऍक्च्युअली जो M3 होता कोर M3 कट केलाय, स्टॅट्स प्रोबॅबिलिटी ऍड केलाय. इट इज नियर अबाउट M3 बट नॉट 100% M3, आणि इकडे आहे तो 100% M3 ऍज इट इज आहे. सो M3 च्या रिलेटेड हा रिगार्डिंग सिलेबस होता. सो या सगळ्यांचे स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी, आणि पुन्हा इकडे ऍड केलेले कुठला आहे मग, मॅथ्सचा सब्जेक्ट कुठला आहे, डिस्ट्रिक्ट मॅथेमॅटिक्स, DM डिस्ट्रिक्ट मॅथेमॅटिक्स, जो पहिल्यापासून होता तो जसं तसं कंटिन्यू आहे. सो डिस्ट्रिक्ट मॅथेमॅटिक्स कुठे आला, हा कॉम्प्युटरला आहे, आणि या सगळ्या ब्रांचेसला पण आहे. एकदा तुम्ही सिलेबस बघून घ्या. सो डिस्ट्रिक्ट मॅथेमॅटिक्स असो, स्टॅट्स प्रोबॅबिलिटी असो किंवा रिअल M3 असो, सो या सगळ्यांचे रेकॉर्डेड कोर्सेस आपल्या पर्पल ॲट ऍप्लिकेशन 2024 पॅटर्नचे 1 जुलै पासून अवेलेबल होणार आहे. सो ते घेऊन अभ्यासाला लागा आणि टॉप करा. बाकी हे सगळे M3 तर अवेलेबल ऑलरेडी ऍप्लिकेशन आहेच. येस, थँक्यू.